स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझी देवपूजा कशी असते, मी देवपूजा कशी करते. आणि काल रात्रीच मी सगळं जे माझं देवघर आहे ते स्वच्छ करून ठेवलं. तिथे देवाची जी भांडी वगैरे आहे, देवतांच्या मूर्त्या वगैरे सगळं मी स्वच्छ करून ठेवलं आहे. कारण की म्हणजे जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असते. तर त्यामुळे मला आज महाराजांची जी चंदनओटीची जी सेवा असते तीही करायची आहे. तर त्यामुळे आणि बाळ तिथे खाली खेळतंय, सो त्याला आता बघून बघून मला सगळं काम करायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की महाराजांची चंदनओटी सेवा आणि जी माझी नित्य देवपूजा आहे ती कशी होते. आता मला इथे देवपूजा करायची आहे, पण आमच्या पिलूला काही मला सोडायचं नाही. त्यामुळे आता देवपूजा 5-10 मिनिटांनंतर करते. एकदा त्याला पाहते. आता इथे मी पिलूला झोपे घातलं आणि त्यानंतर लगेच सेवेला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर देवपूजा करून घ्यायची होती, कारण आज विशेष सेवा करायची होती. महाराजांची चंदनओटी सेवा असते बघा. जेव्हा कडक उष्णता असते, उन्हाळा लागलेला असतो, तेव्हा प्रत्येक मठात अक्कलकोटला ही सेवा केली जाते. आणि जे अक्कलकोटचे गुरुजी आहेत, जे की माझ्या ओळखीचे आहे, आणि जो ग्रुप आहे त्यावरती सगळ्यांनी मेसेज टाकलेले होते की रविवारी सगळ्यांनी चंदनओटी सेवा करायची आहे महाराजांची. आणि आजपासून सलग पाऊस पडेपर्यंत महाराजांची चंदनओटी सेवा होणार आहे पूर्ण मे महिना. तर त्यामुळे ही सेवा मला करायची आहे. आणि इथे आता दत्तगुरूंचाही अभिषेक मी इथे करून घेणार होते, कारण की स्वामींच्या अगोदर दत्त महाराजांचा हा मूळ अवतार आहे. त्यामुळे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुरुचरित्र पारायण चालू असताना दत्त महाराज माझ्या घरी आले होते. तर महाराजांचाही अभिषेक केला आणि इथे लगेच स्वामींना महाराजांना अभिषेक घालायला घेतला. आणि मला सगळे विचारत होतात की ताई, तुम्ही ही छोटी जी महाराजांची मूर्ती आहे ती कुठून आणली? तर ही इथेच लोकल शॉपमध्ये घेतली, पण खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे कवड्या आणल्या होत्या, ज्या तुळजापूरला माझे मिस्टर गेले होते, तर त्याही स्थापन करायच्या होत्या. तर याला मी दही दुधाने जो अभिषेक असतो तो घातलेला होता. फक्त मला आज आता पाण्याने, त्याचं शुद्ध पाण्याने अभिषेक वगैरे घालून त्याची सेवा करायची होती. जी की 41 दिवसाची सेवा असते ती मला करायची आहे. त्यामुळे मी इथे अभिषेक वगैरे घालून घेतला. आणि याची जी सेवा आहे खूप लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप छान आहे. आणि इथे मी सगळी देवपूजा वगैरे जी आहे ती करून घेतली. महाराजांचंही जे नित्य पूजन वगैरे असतं ते करून घेतलं. आता इथे मी स्वामी मूर्ती आर्टकडून काही सामान मला रिसीव झालं होतं. तर त्यांच्याकडून मी एक वस्त्र, तुपाचा दिवा, आणि हा स्पेशली मी महाराजांची श्वेत सुगंधी चंदन, हे स्पेशली महाराजांची चंदनओटी सेवा करण्यासाठी मी मागवलेलं आहे. 2 येते, एक केशरवाला आहे आणि एक असंच आहे. आणि हे पवित्र जल गुलाबाचं कुंचन सेवा करताना आणि तुपाचे दिवे पण कुंचन सेवा करतानाच लावण्यासाठी मागवलं मी. आणि त्यानंतर स्वामींना एक वस्त्र मागवलेलं आहे, जे की मला आता सेवा सुरू करायची आहे तेव्हा मी महाराजांना परिधान करेल. आणि वस्त्रही खूप सुंदर आहे. त्यामध्ये सुंदर अशी महाराजांची कंठ टोपी आलेली आहे. आणि टोपी ही खूप सुंदर आहे. जेव्हा हे वस्त्र मी महाराजांना परिधान केलं होतं खूपच छान दिसत होते. आणि स्पेशल मी पिवळा कलर मागवलेला आहे, तर अजूनच सुंदर दिसतं आहे. हे सगळं सामान मी मागवलेलं आहे आणि छान आलेलं आहे. वस्तूही सुंदर आलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता मी महाराजांना ना सध्या काय करते आहे, गरमी आहे पण मला महाराजांना वस्त्र तर घालायचे आहे. तर मी एक वेगळ्या पद्धतीने महाराजांना वस्त्र घालायचा प्रयत्न करते आहे. कसं म्हणजे महाराजांना गरमी पण होणार नाही, त्यामुळे मी हे नवीन पद्धतीने महाराजांना वस्त्र घालते. म्हणजे कसं गरमीही होत नाही आणि महाराजांना वस्त्रही खूप सुंदर दिसतं. आणि ही जी मी रुद्राक्ष मोतीमाळ मागवलेली आहे तीही खूप सुंदर दिसते महाराजांना. आणि जो लुक आहे महाराजांचा तो एक छान येतो. आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं की हे वस्त्र कुठून घेतले. हे मी शिवले आहे, एका इथे टेलर आहे त्यांच्याकडून शिवून घेतले. आणि काही वस्त्र मी स्वतःही शिवले आहे. त्यामुळे कसं छान दिसतं. आता हा जो केशर श्वेत सुगंधी चंदन आहे त्याने मी महाराजांना जे चंदनओटीची सेवा आहे ती करणार आहे. कसं होतं, बाकीचेही माझ्याकडे भरपूर अष्टगंध होतं, पण जो हा ओरिजिनल आहे याचा वासही खूप सुंदर आहे. खूप म्हणजे आपल्याकडे जे माझ्याकडे अष्टगंध त्याचे ना डाग पडतात मूर्तीवरती, पण याचं ना तसं नाही आहे, म्हणून सुंदर आहे. आणि जो सुगंध आहे त्याचा तोही खूप सुंदर आहे. त्यामुळे मी ठरवलं की आपल्याला ही सेवा करायची आहे तर ती यानेच करू, म्हणून मी इतके दिवस ही सेवा करण्यासाठी थांबले होते. आणि जेव्हा हा जो श्वेत सुगंधी चंदन लावला आणि दुसऱ्या दिवशी तो सुकला
त्यानंतर त्याचा ना एक परत पावडर झालं आणि मग ते पावडर मी जे आपल्या घरामध्ये कुंकू वगैरे आहे त्यामध्ये मिक्स केलं. म्हणजे कसं आपण महाराजांना लावलेलं ते फेकून कसं देणार ना, मग मी ते कुंकवामध्ये मिक्स केलं. आता ते कुंकू आपण आपल्या कपाळी वगैरे लावू शकतो. आणि मी सगळे महाराजांना, आता जी माझ्याकडे ही मोठी मूर्ती महाराजांची त्यावरती मी हे अप्लाय नाही करू शकत, म्हणजे मला नको वाटलं एवढं करायला, कारण की डाग वगैरे पडले तर काय सांगावं. त्यामुळे मी काय केलं, माझ्याकडे छोटी पितळीची मूर्ती आहे त्यावरतीच हे चंदनाचा जो लेप आहे तो चढवला आहे मी. आणि आता ही दररोजची सेवा आहे. आता ही सेवा कशासाठी, आपण एक महाराजांप्रती आपला एक भाव व्यक्त करण्यासाठी. आता आपण महाराजांना एक व्यक्ती मानतो, त्यामुळे ही सेवा मी महाराजांसाठी केली ना. आणि तुम्ही अक्कलकोटचे व्हिडिओ बघा, त्यांनी टाकलेले आहे त्या गुरुजींनी इन्स्टाला वगैरे, तर त्यांनी तर इतकी ते महाराजांच्या समाधीला पूर्ण चंदन लेपन वगैरे करून ठेवलं, खूपच सुंदर दिसत होती. तर आता पाहू, आपल्याला हे लवकर अक्कलकोटला जायचं आहे, कधी महाराज योग आणतील. आणि हे पवित्र जल गुलाबाचं, तर हे आपल्या जे देवघर आहे माझं, मी तिथे स्प्रे करणार आहे. याचा हे सुगंध खूपच सुंदर आहे. फक्त एवढं सांगेल की त्याला दिव्याजवळ नेऊ नका, कारण की याने ना असं थिलंग्या उडल्यासारखं झालं होतं. त्यानंतर महाराजांना सजवलं मी दररोजची जशी माझी देवपूजा करते ना, सेम मी तशीच देवपूजा केली, काहीही बदल नव्हता. फक्त स्पेशल होतं चंदनउटीची सेवा आहे माझी ती. आणि ही सेवा वगैरे मी केली, फुलं वगैरे चढवले सगळीकडे, तुम्हाला पुढे दिसेलच. एवढं प्रसन्न वाटत होतं ना, तुम्ही देवपूजा पूर्ण बघा माझी आज, खूपच प्रसन्न वाटत होतं. आणि महाराजांच्या पादुका म्हणा, महाराज सगळं एकदम सुंदर दिसत होतं. आणि हे बघा तुम्ही, महाराजांच्या पादुका वगैरे खूपच. आणि महाराजांच्या पादुकाला स्पेशल ती गादी घेऊन आले ठेवायला. महाराजही मस्त थंड वाटत असेल महाराजांना. आणि हे बघा किती गोड दिसत आहेत महाराज ना, खरंच खूपच छान दिसत आहे. आणि त्यानंतर नैवेद्य सेवा करायची होती, तर इथे लगेच नैवेद्य बनवला. पूर्ण पसारा तसाच होता, पण म्हटलं पहिले आपण महाराजांना नैवेद्य दाखवूया आणि मग बाकीची सेवा करूयात. तर नैवेद्य सेवा का करायची असते, आपण दररोज जेवण करतो, खातो, आपल्याला भूक लागते. आपण महाराजांना एक व्यक्ती म्हणतो, प्रत्येक सेवेकरून महाराज माझ्या घरात आहे, महाराजांचं अस्तित्व माझ्या घरात आहे. तर आपण महाराजांना जे खाऊ पिऊ हे आपलं देणं महाराजांना बनतं. तर त्यामुळे माझ्या घरात सकाळ संध्याकाळ जे काही खाणेपिणे होतात, जे काही खाण्यापिण्यासाठी वस्तू केल्या जातात, त्या मी महाराजांनाही नैवेद्य म्हणून देत असते, त्याशिवाय आम्ही खात नाही. इथे आता मी महाराजांना नैवेद्य दररोजचाच आहे जो आहे. आणि आज तर थोडं स्पेशल होतं, त्यामुळे म्हटलं आज मस्त व्हिडिओ वगैरे करूयात. आजची स्पेशल चंदनउटीची सेवा होती, त्यामुळे मी स्पेशल थोडासा नैवेद्य बनवला छान. आणि नैवेद्य वगैरे चढवलं. पण ह्यानंतर महाराजांनी माझा नैवेद्य स्वीकार पण केला. वाव, म्हणजे खूप छान. मी जेव्हा महाराजांना बोलली की महाराज माझा जो आजचा नैवेद्य वगैरे आहे तो तुम्ही स्वीकार करा, आजची जी देवपूजा आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला काही ना, मी महाराजांना म्हणत असते, महाराज मला छोटे मोठे संकेत देत जा बरं, म्हणजे मला सदैव जाणीव होईल तुमच्या असण्याची, मी कधीच तुम्हाला विसरणार नाही, असं मी नेहमी महाराजांना म्हणत असते. आणि त्यासाठीच मी ही छोटी मोठी जी माझीकडून सेवा होईल ना, त्या सेवा मी करत असते ना. आजची देवपूजा तर मला एवढी आवडली होती, इतकी सुंदर झालेली होती. आणि एक महाराजांनी जो संकेत मला दिला तो म्हणजे जास्त व्हिडिओत कॅप्चर झाला नाही, पण थोडं महाराजांनी लगेच फूल दिलं मला. माझा नैवेद्य जो होता तो महाराजांनी स्वीकार केला आणि याचाच मला आनंद आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.